जय जय रघुवीर समर्थ. आपल्या मनाला नेहमीच एक दिशा हवी असते, पण ती दिशा सज्जनांची सेवा, श्रीरामाची भक्ती आणि हनुमानाच्या आदर्शांवर आधारित असली तरच आपले जीवन खरे समाधान आणि यश देऊ शकते. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक मधील 22व्या श्लोकाचा अर्थ समजावून घेणार आहोत, जो आपले जीवन अधिक सकारात्मक आणि प्रेरणादायी बनवतो. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोक त्रयाचा. या श्लोकात श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या आहेत. सज्जनांच्या हितासाठी कार्य करणे, प्रभू श्रीरामांचे स्मरण मनात दृढ ठेवणे आणि वायुपुत्र हनुमानाचा आदर्श मानणे. हा श्लोक आपल्याला जीवनात निस्वार्थी सेवाभाव, भक्ती आणि धैर्याची शिकवण देतो. मना सज्जना हित माझे करावे. सज्जन माणसांच्या हितासाठी कार्य करणे हेच आपल्या जीवनाचे खरे ध्येय असावे. सज्जन माणसांची संगत आपल्याला शुद्ध विचार आणि सत्कर्माची प्रेरणा देते. सतपथ नावाचे एक गाव होते, जिथे सर्वजण एकमेकांना मदत करत शांततापूर्ण जीवन जगत होते. गावातील एका वृद्ध दाम्पत्याची कथा खूप प्रेरणादायी आहे. नंदकुमार आणि शारदा या जोडप्याला कोणताही मुलगा नव्हता, पण त्यांची गरजवंत लोकांना मदत करण्याची वृत्ती इतकी प्रखर होती की सगळे गाव त्यांना सज्जन दाम्पत्य म्हणत असे. एका वर्षी गावात खूप मोठा दुष्काळ पडला. सगळीकडे भीषण परिस्थिती होती. लोकांना अन्न पाण्याची चणचण होती. नंदकुमार यांनी ठरवले की आपल्याला शेतातील अन्नधान्य गावकऱ्यांना वाटायचं. शारदा यांनी विचारलं, आपलं काय होईल? नंदकुमार म्हणाले, सज्जनांच्या हितासाठी आपण काहीही करू शकतो. त्यांनी अन्नधान्य वाटले, लोकांचे प्राण वाचले. त्यांच्या या कृतीने संपूर्ण गाव त्यांचा आदर करू लागला. ही कथा आपल्याला शिकवते की सज्जनांच्या हितासाठी केलेले कार्य आपल्या मनाला समाधान आणि समाजाला उन्नती देते. आपणही आपल्या जीवनात सज्जनांच्या सेवेसाठी काही छोटे छोटे कार्य करू शकतो, जसे की मदतीसाठी पुढे येणे किंवा सत्यासाठी उभे राहणे. रघुनायका दृढ चित्ती धरावे. श्रीराम हे सत्य, धैर्य आणि धर्माचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जीवनातील अडचणींमध्ये त्यांचे स्मरण आपल्याला योग्य दिशा देऊ शकते. एका राजाने आपल्या राज्यातील जनतेला नेहमीच योग्य न्याय दिला. राजा सत्यप्रिय आणि प्रजावत्सल्य होता. त्याच्या राज्यावर एकदा मोठे संकट आले. परराज्याचा राजा त्यांच्यावर हल्ला करणार होता. आपल्या सैन्यापेक्षा अधिक शक्तिशाली शत्रूला पाहून प्रजेला चिंता वाटू लागली. पण त्या राजाने श्रीरामांचा आदर्श समोर ठेवला. त्याने आपल्या मंत्र्यांना सांगितले की श्रीराम यांनी वनवासात कसे संकटांचा सामना केला आणि रावणासारख्या बलाढ्य शत्रूला पराभूत केले याचा विचार करा. त्यांचे धैर्य आणि निष्ठा आपल्याला प्रेरणा देते. त्याने शांतपणे युद्धाची योजना आखली आणि शत्रूचा पराभव केला. त्याच्या धैर्यामुळे संपूर्ण राज्याला समाधान मिळालं. प्रभू श्रीरामांचा आदर्श पाळून आपणही जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाऊ शकतो. त्यांच्या सत्प्रियतेने आणि धैर्याने आपल्याला प्रेरणा मिळते. तुमच्या आयुष्यात ही अडचणी असतील, त्यावेळी तुम्ही कोणाचा आदर्श धरता? प्रभू श्रीरामांचा आदर्श तुम्हाला संकटांवर मात करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल. महाराज तो स्वामी वायुसुताचा. हनुमान हे भक्ती, पराक्रम आणि निष्ठेचे प्रतीक आहेत. त्यांनी प्रभू श्रीरामांसाठी केलेली सेवा आणि त्यांचे पराक्रम आपल्याला शिकवतात की भक्तीमध्येच खरी ताकद आहे. हनुमानाच्या जीवनाने लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या पराक्रम आणि भक्ती यांचे मूर्तिमंत उदाहरण आजही आपल्याला शिकवण देते. कथा आहे एका लहान मुलाची, अर्जुनची. अर्जुनला खूपच भीती वाटायची, अंधाराची, मोठ्या परीक्षांची आणि कोणत्याही मोठ्या जबाबदारीची. त्याच्या आजोबांनी त्याला एके दिवशी सांगितलं, बाळा, हनुमानासारखा कोणी नाही. त्यांच्या भक्तीने आणि धैर्याने त्यांनी लंकेला जाळले, समुद्र ओलांडला आणि सीतेचा शोध घेतला. अर्जुनने विचारले, मग मी कसा त्यांच्यासारखा होऊ शकतो? त्याच्या आजोबांनी त्याला हनुमान चालीसा म्हणण्याची सवय लावली. हळूहळू
अर्जुनच्या मनात आत्मविश्वास आला आणि पुढील काही वर्षात अर्जुन मोठा अधिकारी बनला आणि त्याच्या धैर्याने आणि निर्णयक्षमतेने अनेक अडचणींवर मात केली. त्याला नेहमीच वाटायचे की हे सगळे हनुमानाच्या प्रेरणेने शक्य झाले. आपल्यालाही हनुमानासारखे धैर्य आणि भक्ती अंगीकारायला हवी, कारण तीच आपल्याला खऱ्या यशाकडे नेते. जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. श्रीराम हे 3 लोकांचे उद्धार करते आहेत. त्यांच्या भक्तीमुळे आपले जीवन सकारात्मक आणि सदृढ बनते. कृष्णा नावाचा एक शेतकरी होता, ज्यांचं जीवन संकटांनी भरलेलं होतं. एकदा त्याच्या शेतात मोठे पीक आले, पण अतिवृष्टीमुळे सगळं नष्ट झाले. तो निराश झाला आणि श्रीरामांचे स्मरण करू लागला. त्याने रामायण वाचलं आणि त्यातील एक गोष्ट त्याला खूप भावली. जेव्हा श्रीराम वनवासात होते तेव्हा कसे त्यांनी शांतपणे आपल्या परिस्थितीला सामोरे गेले आणि रावणाला पराभूत केलं. कृष्णाने ठरवले की श्रीरामाचे आदर्श आणि त्यांचे स्मरण मला या संकटातून बाहेर काढेल. त्याने शेतातील उरलेल्या पिकातून परत सुरुवात केली आणि पुढील काही वर्षात तो यशस्वी झाला. तो नेहमीच म्हणायचा, प्रभू श्रीराम माझ्या जीवनाचे खरे आधार आहेत. आपल्याला देखील श्रीरामाचे स्मरण आणि भक्ती आपले जीवन सुखमय बनवण्यासाठी अंगीकारायला हवेत. या श्लोकाने आपल्याला सज्जनांच्या हितासाठी कार्य करणे, श्रीरामांचे आदर्श पाळणे, हनुमानाचा पराक्रम अनुकरण करणे आणि भक्तीमुळे जीवनाला उद्देश देण्याची शिकवण दिली आहे. तुम्हाला हा श्लोक कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या आयुष्यात या शिकवणींचा वापर कसा करता येईल यावर चर्चा करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा प्रेरणादायी विषयांवर आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी जोडलेले राहा. धन्यवाद.